काढून दाखवूया तुम्हाला। रस्सा आपण घट्टही करू शकता जसा वाटला तसा। तर नाही का बघा, दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि तरी पण आलेली आहे भाजीला। तर बघा अशी केलेली आहे। नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर नाही का आज नाही का खास रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला। तर आज कुठली रेसिपी, तर नाही का आज नाही का मी मसाला गोडे बनवणार आहे। तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर नाही का मागच्या वेळेला आईने नाही का रेसिपी बनवली होती, ते कढी गोड्याची बनवली होती। तर नाही का आता नाही का कसे डाळी वगैरे असतात सर्व, आणि पावसाळ्याच्या वातावरणामध्ये पालेभाजी खाणं चांगलं नसतं। तर जास्त करून आपण डाळीचा वापर घरगुती करत असतो। तर घरगुती डाळीनुसार मग कुठल्या कुठल्या भाज्या बनवायचं काय, तर स्त्रियांना टेन्शनच असतं नेमकं की डाळीचं वरणच बनवायचं का नुसतं काय बनायचं। तर नाही का आपण वेगवेगळ्या प्रकारे नाही का त्याच्यापासून नाही का वेगवेगळ्या भाज्या म्हणजे रेसिपीसुद्धा बनवू शकतो। तर हे सर्व स्त्रियांना माहीतच असते। तर नाही का पण एक माझ्याकडे एक रेसिपी आहे, ती तुम्हाला दाखवत आहे मी। तर रेसिपी कुठली आहे काय, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा। आणि मी बनवत आहे रेसिपी मसाला गोडे। तर तुम्ही बरेच जण म्हणसान की राधिका रिपीट शब्द बोलते, तर सांभाळून घ्या। तर कसं आहे, मी आता सुरुवात केलेली आहे व्हिडिओची, रेसिपी चॅनलची। तर तुम्हाला रेसिपी चॅनल दिसणार आहे त्याच्यामध्ये। तर कुठले वगैरे कुटुंबाचे व्हिडिओ वगैरे दिसणार नाही, कारण कसं आहे आमचा लॉग असतो डेली लॉग, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही तिघं जण दिसतो। आणि हे कसं आहे माझं रेसिपी चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये आणि कंटिन्यू नाही का कसं आहे रेसिपी चॅनल करण्याचा मुद्दा काय आहे, कारण नाही का कमेंटमुळे नाही का आपल्यामध्ये म्हणजे कुठला एक शब्द नाही का वारंवार निघत आहे, तर कमेंटमध्ये सांगतात बरीच जण की नाही का तू शब्द हा परत डबल म्हणते। तर होईल सुधारणा, तर एक दोन वेळ होत असतो। तर आता तर आपण साहित्य काय काय घेतलेले, आपण डाळ घेतलेली आहे। तर याच्यामध्ये जिरा आणि लसूण टाकलेलं आहे। तर डाळ कशाची आहे, ही तर तुरीची डाळ आहे। आणि मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। मसाल्यासाठी आपण काळा मसाला करणार आहे। तर याच्यामध्ये एक कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि लसूण। तर तेल घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे, चटणी, मसाला घेतलेला आहे आणि जिरं। तर आपण कशा प्रकारे बनवतो काय, तर पहिले आपल्याला काय करायचं आहे, डाळीचे गोडे बनवून वाफवून घ्यायचं। तर आपण नाही का आता सुरुवातीला डाळ काढून घेऊया मिक्सरमधून। तर बघा याच्यामध्ये लसूण वगैरे नंतर टाकायचा। तर आपण नाही का जेव्हा हे करू ना ठेचा, मी पहिले सुरुवातीला ठेचा काढून घेऊ मिरच्याचा। आणि कसं याच्यामध्ये ठेचा वगैरेच वापरायचा, जेणेकरून ते खायला पण टेस्ट लागतं। याच्यामध्ये जिरा वापरायचा, मीठ टाकायचं थोडं, आणि हे मिक्सरमधून आपण काढून घेऊ। कारण मी कसं आहे याच्यामध्ये म्हणजे स्टँडमध्ये व्हिडिओ घेत आहे, तर तुम्हाला दिसत आहे व्यवस्थित। तर नाही का हे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे डाळ, आणि मसाला पण काढून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये काय काय टाकायचं ते सांगते मी तुम्हाला आता। तर बघा याच्यामध्ये ठेचा टाकून घ्यायचा सुरुवातीला, आपण पहिले पेस्ट। तर आपण याच्यामध्ये ठेचा टाकून घेतला आणि चवीनुसार मीठ टाकायचं, आणि नंतर नाही का हळद टाकायची चिमूटभर, जेवढं लागेल तेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं, आणि कोथिंबीर टाकायची नंतर। तर आता हे पूर्ण मिक्स करायचं, आणि मिक्स केल्यानंतर तोपर्यंत आपण नाही का पातेलं ठेवूया। आपण नाही का वेगवेगळ्या वाफेवरही करू शकता, पण नाही का मी इडलीच्या पात्रामध्ये खूप नाही का असं वाफल्याचे पदार्थ घेत असते। तर याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण, तोपर्यंत पाणी उकळून जातं। तर याला तेल लावून घ्यायचं सुरुवातीला। तर बघा भांड्याला आपण तेल लावून ठेवलं सुरुवातीला पूर्ण, आणि याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तर याच्यामध्ये ठेचा टाकायचा, आणि आपण जेव्हा रस्सा करतो ना तेव्हा काळ्या मसाल्यातील रस्सा बनवायचा। तर ही गावाकडील पद्धत आहे, आणि गावाकडं खूप म्हणजे स्त्रियांना नाही का माहिती असते गावाकडील। तर नाही का आपण नाही का अशा वेगवेगळ्या डाळीपासून नाही का, हे कसं आहे त्यांना डाळ वापरूनही तुम्ही करू शकता। तर नाही का याच्यामध्ये नाही का असे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे, जास्त मोठे पण नाही करायचे, कारण ते रस्स्यामध्ये नाही का विरघळून जातात। हे वाफलूनच करायचे, आणि जास्त नाही का रश्श्यामध्ये टाकायचे नाही। तर असे जर आपण डायरेक्ट रश्श्यामध्ये टाकले
तर नाही का ते व्यवस्थित बनत नाहीत आणि फुटतं आणि रस्सा नाही का व्यवस्थित बनत नाही. तर त्यामुळं नाही का असेच आपण छोटे छोटे करून घ्यायचे. तर आपण याला तेल मीठ लावूनही सोबत खाऊ शकता. असे नाही का गोळे तयार करून घेतलेले आणि वाफेवरती वाफलून घेऊया. तर जेणेकरून ते फुटणार नाही. आपण डायरेक्ट रस्स्यामध्ये जर टाकले तर आणि खायला पण टेस्टी लागणार आणि स्वादिष्ट लागणार. तरी वापरलेले वेगळेच लागतात खायला आणि तशी नाही का पूर्ण रस्सा खराब होऊन जातो. तर त्यामुळे नाही का आपण आता डाळीचा रस्सा करून घेऊया, म्हणजे डाळ गोळ्याचा रस्सा. तर पहिले सुरुवातीला तेल टाकून घ्यायचं आणि कढई ठेवलेलीच आहे आपण, तेल तापवू द्यायचं. तर आपण नाही का आता रस्सा करून घेऊया. तर नाही का आपलं तेल ठेवलेलं होतं सुरुवातीला, तेल तापवू द्यायचं आणि तेल टाकल्यानंतर नाही का आपण मी नाही का स्टँडमध्ये घेत आहे व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला तो स्टँडमधलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जे पहिले आता आपण हे टाकून घेऊया तेलामध्ये, पूर्ण होऊ द्यायचा मसाला. तर आपण सुरुवातीला मसाला भाजलेलाच होता, तर त्यामुळे नाही का जास्त काही होऊ द्यायची गरज नाही. तर नाही का वेगवेगळ्या पद्धतीने करतात ही रेसिपी. तर नंतर आपण मसाला टाकून घेऊया, कांद्याची मसाला. तर आपण नाही का नंतर आपण तिखट टाकून घेऊया याच्यामध्ये. आपल्याला जेवढं वापरता येईल तेवढं, म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं घ्यायचं आपल्या चवीनुसार. तर बघा आपण नाही का तिखट टाकून घेतलं, हळद टाकून घेतली याच्यामध्ये. तर बघा रस्स्यामध्ये किती सुगंध येत आहे, झणझणीत वास पण येत आहे आणि भाजी चविष्ट होणार. जेणेकरून याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे मसाले पण वापरू शकता आणि खायला पण व्यवस्थित लागते. थोडंफारच वापरायचं सुरुवातीला, जेणेकरून खायला पण आणि मसाला पण आपला व्यवस्थित होणार. तरी नाही का कढी गोळे तुम्ही ताकामध्ये करू शकता, ते पण रेसिपी तुम्हाला दाखवली आम्ही. आम्ही काही जास्त हार्डली व्हिडिओ बनवत नसतो, घरगुती जे असलं ते त्याच्यानुसार आम्ही, म्हणजे स्त्रियांना अवघड जाणार नाही, हे नाही ते नाही. तर त्यामुळे नाही का आम्ही अशा प्रकारे रेसिपी करत असतो. तर मसाला होऊ द्यायचा सुरुवातीला. पूर्ण वापरून घेतलेले आहे आपण, तर हे काढून घ्यायचे आता. तर हे काढल्यानंतर नाही का आपल्याला उकडीमध्ये टाकायचं. इकडं रस्सा तयार करून घेतलेला आहे आपण. तर याच्यामध्ये नाही का आपल्याला एक उकडी काढून घ्यायची, जेणेकरून नाही का त्याच्यामध्ये बी स्वादिष्टपणा येणार. तर हे आपण नाही का सुरुवातीला काढून घ्यायचे आणि पूर्ण टाकून घ्यायचे. तर अशी झालेली आहे तयार पूर्ण. तर बघा दिसायला किती छान दिसत आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागणार आहे आणि घरगुती रेसिपी आहे आणि साधी सिंपल आहे. तर आपण नाही का हे रस्सा काढलेला आहे उकडीमध्ये. तर रस्सा पण झालेला आहे तयार. तर याच्यामध्ये नाही का, तर बघा किती छान झालेले आहेत मसाला गोळे तयार. तर नाही का आपण प्लेटमध्ये काढून दाखवूया तुम्हाला. रस्सा आपण घट्टही करू शकता जसा वाटला तसा. तर नाही का बघा दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि तरी पण आलेले आहे भाजीला. तर बघा अशी केलेली रेसिपी तयार. तर घरगुती पद्धती आहे, जास्त कठीण पण नाही आहे. तर तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या डाळीपासून आपण नाही का नेमकं कशा म्हणजे काय बनवू शकतो काय नाही. तर स्त्रियांना प्रश्नच असतो की भाजीचं, तर नाही का अशा प्रकारे आपण करून खाऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करत जा, कमेंट करत जा आणि फॉलो देखील करत जा. तर